राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा 3 दिवसीय पुणे दौरा स्वातंत्र्य दिनी पुण्यातच झेंडावंदन करणार। मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 3 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर जाणार आहेत। राज्यपाल कोश्यारी यांचा 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट असा 3 दिवसीय पुणे दौरा असणार आहे। त्यामुळे 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनी राज्यपाल कोश्यारी यंदा पुण्यात झेंडावंदन करणार आहेत। त्याचबरोबर पुण्याजवळील सिंहगड किल्ल्याला भेट देत ते किल्ल्याची पाहणी करणार आहेत। तसेच लोणावळ्यातील महावितरण कार्यालयालाही ते भेट देणार असल्याची माहिती राजभवनाकडून देण्यात आली आहे। राज्यपाल कोश्यारी यांचा मराठवाडा दौऱ्यावरून चांगलाच वाद पेटला होता। त्यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनीही महाविकास आघाडीतील नेत्यांना प्रत्युत्तर दिलं होतं। मी संविधानाने दिलेल्या घटनेनुसारच काम करतोय आणि कोणाच्या अधिकार क्षेत्रात जाण्याचा प्रश्न उद्भवतच नाही असं राज्यपालांनी म्हटलं होतं। राज्यपाल कोश्यारी यांनी नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याचा दौरा केला। या दौऱ्यादरम्यान बैठक नाही तर स्थानिक अधिकाऱ्यांनी विविध विषयांवर चर्चा केली असं राज्यपाल म्हणाले। मी कोणाच्या अधिकार क्षेत्रात जाण्याचा प्रश्नच नाही, मी माझ्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या 3 मंडळांचं काम करतोय असं राज्यपालांनी स्पष्ट केलं होतं। जेवढी मदत करता येईल तेवढी मदत राज्य आणि केंद्र सरकारकडून एकत्रित केली जाणार असंही राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी म्हटलं होतं। तत्पूर्वी राज्यपाल कोश्यारी यांच्या मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांच्या दौऱ्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आक्षेप घेतला होता। दौऱ्याआधी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतून राज्यपाल जोरदारवर टीका केली होती। त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दौऱ्यातील कार्यक्रमांवर आक्षेप घेतला होता। राज्यपालांकडून राज्यात 2 सत्ता केंद्रे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा गंभीर आरोपही त्यांनी केला होता। त्यावर आता राज्यपालांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या कायद्यांचं उल्लंघन, कोर्टात दाद मागणार चंद्रकांत पाटलांचा इशारा। राज्य सरकारकडून अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत गंभीर गुन्हा घडत आहे। समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे झालेल्या बदलीच्या कायद्यांचे उल्लंघन महाविकास आघाडी सरकारकडून होत आहे असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला। याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कायदा मोडू नये असे आवाहन केले होते, परंतु त्यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही। त्यामुळे आता आम्ही याबाबत न्यायालयात दाद मागणार आहोत असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत दिला। भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे, प्रदेश सरचिटणीस संघटन श्रीकांत भारती आणि प्रदेश देशमुख प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या नेत्यांचे शिष्टमंडळ पक्षांच्या पूर्वनियोजित योजनेनुसार आपल्या नेतृत्वाखाली 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेले व त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, राष्ट्रीय संघटन मंत्री संतोष यांच्यासह भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली। राज्यातील संघटनात्मक कार्य आणि विकास कामांच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत उपयुक्त ठरला। तथापि पक्ष संघटनेत मोठे बदल करण्याची कोणतीही चर्चा त्यामध्ये नव्हती अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत दिली। चंद्रकांत पाटील म्हणाले की दरवर्षी संसदेच्या एका अधिवेशनात राज्यातील भाजपा नेत्यांनी दिल्लीत जावे आणि पक्षांच्या खासदारांसाठी राज्यातील प्रश्नांच्या पाठपुराव्यांबाबत विचारविनिमय करावा अशी पक्षाची परंपरा आहे। कोरोनामुळे ही परंपरा खंडित झाली होती। आता पुन्हा त्या पद्धतीने आपल्या नेतृत्वाखाली प्रदेश संघटनेतील निवडक नेत्यांचे शिष्टमंडळ 3 दिवस दिल्ली भेटीवर गेले होते। या भेटीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, संघटन मंत्र्यांना भेटण्यासोबत राज्यपालांनी नवनियुक्त केंद्रीय मंत्री तसेच ज्येष्ठ मंत्र्यांची भेट घेतली। केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या निवासस्थानी भोजनाच्या निमित्ताने सर्व खासदारांची भेट झाली। या भोजन समारंभात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे व पंकजा मुंडे सहभागी झाल्या होत्या। या विचारविनिमयातून राज्यातील विकास कामांच्या दृष्टीने बरीच उपयुक्त माहिती मिळाली। आता नियमितपणे पक्षांचे राज्यातील पदाधिकारी दिल्लीत जाऊन राज्याच्या प्रश्नांबाबत पाठपुरावा करतील। ते म्हणाले की आपल्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ हे केवळ संघटनात्मक आणि विकास कामांच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी गेले होते। राज्यात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करण्याचा विषय नव्हता। संघटनात्मक पदासाठी लॉबिंगच्या बातम्या निराधार आहेत। त्यांनी त्या सांगितलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटींची माहिती आपण केंद्रीय नेतृत्वाला दिली। ठाकरे यांच्यासोबतची भेट भूमिका समजावून घेण्यासाठी होती व त्यामध्ये दोन्ही पक्षांच्या युतींचा प्रस्ताव नव्हता असे आपण केंद्रीय नेतृत्वाखाली सांगितले। ते म्हणाले की मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडण्याचा विषय गंभीर आहे। राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची दखल घेऊन कारवाई केली पाहिजे। महाविकास आघाडी सरकारच्या काळात महसूल मिळवण्यासाठी मंदिरांपेक्षा दारूच्या दुकानांना महत्त्व प्राप्त झाले। संत महंतांच्या महाराष्ट्रात संस्कृतीचा नाश झाला। सरकार मंदिरे आणि व्यापार बंद ठेवताना दारूच्या दुकानांना परवानगी देते आणि होम डिलिव्हरीसाठी मदत करते, तेव्हा मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडणे स्वाभाविक आहे।
बालाजी तांबे यांच्या निधनानं विशाल वैश्विक कुटुंब पोरके झाले, शरद पवार यांच्याकडून श्रद्धांजली. आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन झालं. ते 81 वर्षाचे होते. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बालाजी तांबे यांच्या पश्चात पत्नी वीणा तांबे, मुलगा सुनील, संजय, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तांबे यांना ट्विटरवरून श्रद्धांजली अर्पण केली. बालाजी तांबे यांच्या निधनानं विशाल वैश्विक कुटुंब पोरकं झालं असं शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य आणि योगतज्ञ डॉक्टर बालाजी तांबे यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. चिंतनशील मार्गाने अथक केलेली योगसाधना आणि आत्मसंतुलनाचा त्यांनी दाखवलेला मार्ग त्यांच्या असंख्य भारतीय आणि पाश्चात्य अनुयायांना सकारात्मक जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी पथदर्शी ठरला आहे. वैयक्तिक पातळीवर मी त्यांच्या आयुर्वेदिक उपचार घेऊन त्यांचा स्नेह अनुभवला. जिज्ञासू भाव आणि सातत्याने संशोधन यातून त्यांनी आयुर्वेदाला शास्त्रोक्त पद्धतीने जगासमोर मांडले. त्यांचे तत्वज्ञान रोजच्या मानवी जगण्याशी एकरूप झाले आहे. त्यांच्या जाण्याने त्यांचे विशाल वैश्विक कुटुंब आज पोरके झाले आहे. डॉक्टर बालाजी तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा शब्दात शरद पवार यांनी बालाजी तांबे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आयुर्वेदाचार्य डॉक्टर बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला. डॉक्टर तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार, विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्य पूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. मुख्यमंत्री शोकसभेत म्हणतात, आयुर्वेद आणि योगांच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात आरोग्यदायी बदल घडवण्याचा डॉक्टर बालाजी तांबे यांनी धास घेतला होता. त्यांनी दर्जेदार औषधे निर्मितीतून आणि आयुर्वेदाचा देश-विदेशातही प्रसार केला. आहार, विहार, विचार यांच्या संतुलनातच आरोग्याची गुरुकिल्ली आहे हा संदेश त्यांनी सहज, सोप्या आणि ओघवत्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवला. अध्यात्माची आणि आरोग्याची सांगड घालण्यामुळे अनेकांनी त्यांना आपल्या जीवनात गुरूंचे स्थान दिले. आयुर्वेदाबाबत डोळस दृष्टिकोन निर्माण करण्यात आणि नव्या पिढीत त्याबाबतची गोडी निर्माण करण्यात डॉक्टर तांबे यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील. आयुर्वेदाचार्य डॉक्टर बालाजी तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय वाईट वाटले. त्यांच्या निधनाने एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व हरपले आहे अशा शोकसंदेश संवेदना विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. बालाजी तांबे यांचा माझा वैयक्तिक स्नेह होता. आयुर्वेदिक आणि प्राचीन भारतीय चिकित्सा पद्धती यावरील अभ्यास आणि संशोधनात त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे असेच फडणवीस म्हणाले. सामाजिक न्याय विभागाला तब्बल 822 कोटींचा निधी प्राप्त. स्वाधार योजनेसह शिष्यवृत्तीचे प्रश्न मार्गी लागणार. राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांना कोविड परिस्थितीमुळे निधी उपलब्ध होण्यास दिरंगाई झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. या संदर्भात समाज कल्याण आयुक्तालय मार्फत शासनाने पाठपुरावा करण्यात येत होता. सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नांना यश मिळाले आहे. सामाजिक न्याय विभागाला एकूण 822 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीसाठी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अरविंद कुमार, विभागाचे आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी विशेष प्रयत्न करून सातत्याने निधी मिळवण्याबाबत मागणी धावून धरली होती. स्वाधार योजनेसह इतर महत्त्वाच्या विद्यार्थी हितांच्या विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी शासनाने सुमारे 822 कोटी 50 लाख रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागास वितरित केला आहे. त्यामुळे सदरचा निधी लवकरच विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाकरिता सन 2021-22 या आर्थिक वर्षात 200 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. सन 2020-21 मधील विद्यार्थ्यांना दुसरा हप्ता देणे बाकी असल्याने शासनाने मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी सन 2020-21 या आर्थिक वर्षातील प्रलंबित रकमेपोटी रुपये 30 कोटी खर्च करण्यास मंजुरी दिलेली आहे. सदरचा रुपये 30 कोटी निधी आयुक्तालय संगणक प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यानुसार समाज कल्याण आयुक्तालयाने दिनांक 9 ऑगस्ट 2021 रोजी राज्यातील विभागीय कार्यालयांना 30 कोटी वितरित केले आहेत. त्यात मुंबई विभागासाठी 51 लाख, पुणे विभागासाठी 3 कोटी 44 लाख, नाशिक विभागासाठी 54 लाख 93 हजार, औरंगाबाद विभाग 4 कोटी 35 लाख 42 हजार, लातूर विभाग 12 कोटी 81 लाख 45 हजार, अमरावती विभाग 4 कोटी 78 लाख 96 हजार, नागपूर विभाग 3 कोटी 53 लाख 75 हजार असे एकूण 30 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. परदेशात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेतील लाभार्थी विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्तीची रक्कम देण्यासाठी शासनाने 20 कोटी रुपये निधी आयुक्तालयास संगणक प्रणालीवर उपलब्ध करून दिला आहे.
त्यामुळे विदेशात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्याची शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या खात्यात मिळणार आहे. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 10वी नंतर व विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, इतर मान्य बाबींवरील शुल्क हे शिष्यवृत्तीच्या माध्यमातून दिले जाते. केंद्र शासनाच्या 100% निधी या योजनेअंतर्गत खर्च होत असतो. त्यासाठी देखील शासनाने 2020-21 वर्षासाठी प्रलंबित असलेल्या शिष्यवृत्ती व विद्यावेतन या बाबी खालील सुमारे 585 कोटी रुपये इतकी तरतूद समाज कल्याण आयुक्तालयास संगणक प्रणालीवर उपलब्ध करून दिली आहे. राज्य शासनाच्या वतीने राज्यातील शासन मान्यता प्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील सामाजिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागामार्फत शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची प्रतिवृत्ती देण्यात येते. सदर योजनेसाठी शासनाने सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 250 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. त्यापैकी चालू आर्थिक वर्षासाठी शासनाने 187 कोटी 50 लाख रुपयांचा निधी आयुक्तालयात वितरित केला आहे. कोविड काळात खर्चाची आर्थिक बंधने असताना देखील शासनाने सामाजिक न्याय विभागास चालू आर्थिक वर्षात 882 कोटी रुपयांचा निधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिला असल्याने राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांचा लाभ होणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचण निर्माण होऊ नये म्हणून शासनाने विशेष पावले उचलली आहेत. या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता, त्याला यश मिळाले आहे. ही प्रलंबित शिष्यवृत्तीची रक्कम लवकरच विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. माहिती समाज कल्याणचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये शिस्तभंग केल्याप्रकरणी पैलवान विनेश फोगाट निलंबित, भारतीय रेसलिंग फेडरेशनची धडक कारवाई. भारताची आघाडीचे स्टार पैलवान विनेश फोगाट हिला अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आला आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने ही कारवाई केली असून टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिने नियमांचे उल्लंघन करत शिस्तभंग केल्याचे आरोप तिच्यावर करण्यात आले आहेत. विनेशसह पैलवान सोनम मलिकलाही नोटीस बजावण्यात आली आहे. या दोघीही ऑलिम्पिक खेळामध्ये विशेष कामगिरी करू शकल्या नाहीत. विनेश फोगाट टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताकडून पदक पटकावण्यासाठी प्रबळ दावेदार मानली जात होती, पण तिचं प्रदर्शन सुरुवातीपासूनच निराशाजनक होतं. ती क्वार्टर फायनलमध्ये स्पर्धेबाहेर गेली होती. तिला महिलांच्या 53 किलो वजनी गटात पराभव पत्करावा लागला. विनेशला बेलारूसच्या व्हॅनेसा क्लाडजिस्क्याने मात केली होती. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने विनेश फोगाटला 16 ऑगस्टपर्यंत पाठवलेल्या नोटीसवर उत्तर देण्यास सांगितलं आहे. विनेश टोकियो ऑलिम्पिक पूर्वी हंगेरी येथे सराव करत होती. तेथूनच ती थेट टोकियोला आली होती. त्यानंतर इतर खेळाडूंसोबत सहभागी होऊन तिने सराव सुरू केला. यावेळी तिचे प्रशिक्षक ओलर अकोस ही तिच्या सोबत होते. विनेशने भारतीय संघाचे स्पॉन्सर शिव नरेश या कंपनीच्या नावाचे जागी नाईक ब्रँडचे कपडे घातले होते, त्यामुळे तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारचे वागणे म्हणजे शिस्तभंग करणे आहे. त्यामुळे तिला निलंबित करण्यात आले आहे. जोवर ती या सर्व आरोपाबद्दल फेडरेशनला योग्य ते उत्तर देत नाही, तोवर ती कोणत्याच प्रकारच्या रेसलिंग स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकणार नाही. काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विनेशने टोकियोमध्ये तिला हॉटेल रूममधून ही भारतातून आलेल्या अन्य पैलवान सोनम मलिक, अंशू मलिक यांच्याजवळ दिल्यानंतरही तिने वाद घातला होता. हे सर्व खेळाडू भारतातून आले असल्याने मला कोरोनाचा धोका होऊ शकतो असं तिचं म्हणणं होतं. सोबतच तिची सरावाची वेळ इतर खेळाडूंसोबत असल्याने तिने सरावाला देखील दांडी मारली होती. विनेशने सोनम मलिकसह चुकीच्या वर्तनाबद्दल नोटीस पाठवण्यात आली होती. सोनमला ऑलिम्पिक नंतर पासपोर्ट फेडरेशनच्या कार्यालयातून नेण्यास सांगितलं होतं. यासाठी ती स्वतः किंवा तिच्या कुटुंबातील कोणीही येऊ शकलं असतं, पण तिने SIAच्या अधिकाऱ्यांना पासपोर्ट आणण्यास सांगितलं, जे फेडरेशनला पसंत आलं नाही. त्यामुळे तिला नोटीस पाठवण्यात आली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी संसदेत मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलला, अशोक चव्हाणांनी मानले आभार. संसदेत 102वी घटना दुरुस्ती आणि 127वी घटना दुरुस्ती या मुद्द्यावर जोरदार खल पाहायला मिळाला. काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी मराठा आरक्षण आणि 50% आरक्षणाची मर्यादा शिथिल करण्याचा मुद्दा संसदेत उचलून धरला. त्याबाबत मराठा आरक्षक विषयक समितीचे उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आभार मानले आहेत. काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन यांनी आज मराठा आरक्षण आणि 50% आरक्षण मर्यादा शिथिल करण्याची मागणी संसदेत प्रभावीपणे लावून धरली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, अशा शब्दात चव्हाण यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांचे आभार व्यक्त केले. त्याचबरोबर 127व्या घटना दुरुस्तीमुळे राज्य यादींसाठी जाती किंवा जाती समूहाचे मागासलेपण जाहीर करण्याचे अधिकार राज्यांना मिळणार असले तरी त्यातून मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर होणार नाही. त्यासाठी केंद्र सरकारने संसदेत आरक्षणाची 50% मर्यादा शिथिल करणे आवश्यक असल्याचा पुनरुच्चार अशोक चव्हाण यांनी केलाय.
चव्हाण यांनी फेसबुक पोस्टद्वारे केंद्रातील काँग्रेस नेत्यांचे आभार मानत ही मागणी मान्य केली आहे. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी केंद्र सरकारने एम्पिरिकल डेटा द्यावा अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज संसदेत केली. हा डेटा न मिळाल्यामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून आलेल्या 55,000 लोकांची आणि देशात 9 लाख ओबीसी विजयी उमेदवारांची अडचण निर्माण झाली आहे. ओबीसी समाजाच्या 50% राजकीय आरक्षणावर गदा आली आहे. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला सहकार्य करण्याची मागणी ही सुळे यांनी केली. लोकसभेत 127व्या घटना दुरुस्ती विधेयकांवर चर्चा करत असताना केंद्र सरकारला कोणतंही राजकारण न करता महाराष्ट्र सरकारच्या बाजूने केंद्रात उभे तर राहावे हा प्रश्न लवकर निकाली निघेल असंही सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हणाल्या. केंद्र सरकारने 50% आरक्षणाची मर्यादा शिथिल केल्यास अनेक प्रश्न सुटतील असाही दावा त्यांनी केलाय. ओबीसींचं अस्तित्व असलेले आरक्षण घालण्याचं पाप राज्य सरकारच्या हातून झालं आहे. हा समाज तुम्हाला या गोष्टीसाठी कधीही माफ करणार नाही, कारण तुम्ही आपली भूमिका मांडण्यात तिथे कमी पडले आहात. फक्त ओबीसी आरक्षणाचाच मुद्दा नाही तर एमपीएससी बाबत ही सरकारचं हेच धोरण राहिलं आहे. पास होऊन देखील 2-2 वर्षापासून नियुक्त्या रखडल्या आहेत. त्या मुलांना नियुक्त्या कधी मिळणार? एमपीएससी आयोगात ठराविक एका जातीतील लोकांचीच सदस्यपदी नियुक्ती केली जाते आणि अन्य जातींकडे दुर्लक्ष केलं जातं. या प्रश्नांबाबत तुम्ही आपली तळमळ दाखवली तर तुम्ही खरंच शोषितांचे वंचितांचे प्रश्न सोडवता हे सिद्ध होईल असा टोलाही प्रीतम मुंडे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या खासदारांना लगावला आहे. बचपन का प्यार गाणाऱ्या चिमुकल्यांची चांदी 23 लाखांची कार. सोशल मीडियावर सध्या एकाच गाण्याची हवा आहे. जो बघतोय तो या गाण्यावर वेगवेगळे व्हिडिओ बनवताना दिसत आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडच्या दिग्गजांना देखील या गाण्याची भुरळ पडली आहे. ते गाणं म्हणजे बचपन का प्यार. छत्तीसगडच्या सुकमा येथील सहदेव नावाच्या चिमुकल्यांचं हे गाणं शाळेत गायलं. शाळेतील कुणीतरी त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यानंतर चमत्कारच झाला. सोशल मीडियावर लोकांनी या गाण्याला डोक्यावर घेतलं. हे गाणं गाणाऱ्या सहदेवचं एवढं कौतुक झालं की एमजी शोरूमच्या मालकाने त्याच्यावर खुश होऊन चक्क 23 लाखाची एमजी हेक्टर एसयूव्ही गिफ्ट म्हणून दिली आहे. ही एक इलेक्ट्रिक कार आहे. आयुष्य बदलायला फार वेळ लागत नाही, त्यामुळे आयुष्याबद्दल फारसा कधी विचार करायचा नाही. आपण प्रामाणिकपणे काम करायचं, फळ मिळायचं तेव्हा मिळेलच, पण आयुष्य मनसोक्त जगायचं. कधी दुःखात, कधी वाईट परिस्थितीत, कधी सुखात आणि चांगल्या परिस्थितीत समाधानाने आणि सकारात्मक विचारांनी आयुष्य जगत राहायचं. हीच गोष्ट आपल्याला छत्तीसगडच्या सहदेवकडे बघून शिकायला मिळते. सहदेवचे वडील शेतकरी आहेत. त्याच्या घरात टीव्ही आणि मोबाईलही नाही. सहदेवने दुसऱ्या कोणाच्या मोबाईलवर गाणं ऐकलं होतं. हे गाणं ऐकून त्याच्या तोंडपाठ झालं. त्यानं हे गाणं त्याच्या शाळेत म्हटलं. त्याच गाण्याने आज सहदेवचं आयुष्य बदलून टाकलं आहे. सहदेवचं गाणं लोकप्रिय झाल्यानंतर बॉलिवूड सिंगर बादशाह यांनी सहदेवशी व्हिडिओ कॉलवर बातचीत केली होती. त्यानंतर त्याला चंदीगडला भेटायला बोलवलं होतं. एवढंच नाही तर सहदेवचं गाणं प्रसिद्ध झाल्यावर छत्तीसगडचे राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सहदेवची भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सहदेवला ते गाणं गाऊन दाखवण्याची फरमाईश केली होती. बघेल यांनी ते गाणं सोशल मीडियावर शेअर केलं होतं. तसेच बचपन का प्यार वाह असंही कॅप्शन दिलं होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिंगर बादशाह हा सहदेव सोबत बचपन का प्यार हे गाणं घेऊन येत आहे. या गाण्याची शूटिंग देखील संपली आहे. येत्या 11 ऑगस्टला हे गाणं प्रदर्शित होणार आहे. गाण्यात आपल्याला आस्था गिल देखील दिसणार आहे. महाज्योती वसतिगृह शिष्यवृत्तीसाठी निधी देताना हात आकडता घेणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. महाज्योती वसतिगृह शिष्यवृत्तीसाठी निधी देताना हात आखडता घेणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय. पण इतर मागासवर्ग समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी राज्य शासन वचनबद्ध असून त्यासाठी निधी देताना हात आखडता घेतला जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. ओबीसी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांच्या बाबतीत संबंधित सचिवांनी तात्काळ कार्यवाही करून अहवाल देण्याचे निर्देश दिलेत. त्याचप्रमाणे केंद्र सरकारकडील एम्पिरिकल डाटा राज्याला द्यावा अशी आग्रही मागणी केल्याचंही सांगितलंय. सह्याद्री अतिथीगृह येथे ओबीसी जनमोर्चाच्या वतीने माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सैनिक तसेच ग्रामविकास आणि शासन प्रशासन विभागाचे सचिवही उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, शामराव नगर पेजे, कोकण इतर मागासवर्ग महामंडळ तसेच वसंतराव नाईक
कोकण आणि इतर मागासवर्ग महामंडळ तसेच वसंतराव नाईक आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महामंडळ यांच्यासाठी आवश्यकतेनुसार प्राधान्यक्रमाने हा निधी दिला जाईल। महाज्योती संस्थेची उपकेंद्रे राज्यातील विभागीय ठिकाणी सुरू करणे, महाज्योतीला स्वतंत्र कर्मचारी अधिकारी नेमणे संदर्भात त्वरित कार्यवाही करावी असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। या शिष्टमंडळाने राज्याची तामिळनाडू आणि कर्नाटक राज्याच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी केली। या संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी एम्पिरिकल डाटांची मागणी केंद्राकडे करण्यात आली असून सध्या सुरू असलेल्या संसद अधिवेशनाच्या माध्यमातून देखील या प्रश्नाची राज्याची बाजू मांडण्यात येत आहे। तसेच आयोगाच्या माध्यमातून देखील आकडेवारी उपलब्ध करून देण्याचा पर्याय आहे असे सांगितले। मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी बात्र वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असून लवकरच ती सुरू होतील। भटके आणि विमुक्त जातीचे पुनर्वसन योग्य पद्धतीने व्हावे तसेच 31 ऑगस्टला विमुक्त दिन साजरा करण्यात यावा अशी मागणी लक्ष्मण गायकवाड यांनी केली। या मागणीवर कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले। बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण, ओबीसींना शैक्षणिक शुल्क आणि शिष्यवृत्ती, जात पडताळणीतील बोगस दाखले, तांडा वस्ती सुधार समिती या अनुषंगाने चर्चा होऊन मुख्यमंत्र्यांनी संबंधित सचिवांनी योग्य ती कार्यवाही करावी अशा सूचना दिल्यात। शिष्टमंडळात चंद्रकांत बावकर, ज्ञानेश्वर गोरे, जयदीप तांडेल, लक्ष्मण गायकवाड, हरिभाऊ शेळके, गणेश हाके, ॲडव्होकेट पल्लवी रेणके आदींचा समावेश होता। सगळेजण फिरून फिरून येतात आणि मराठा आरक्षणावरच बोलतात, ओबीसींचं काय? भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकसभेत आपलं मत मांडलं। यावेळी त्यांनी केंद्र सरकारचे अभिनंदन करताना ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला। तसेच प्रत्येक नेता येतो आणि केवळ मराठा आरक्षणावर बोलत आहे, पण ओबीसी आरक्षणाचा काय असा सवाल प्रीतम मुंडे यांनी लोकसभेत विचारला। अनेक लोकांची मतं ऐकली। मी विचार करते, या बिलने काय साध्य केलं तर राज्यांचे अधिकार होते, इच्छा होती। आपल्या राज्यातील ओबीसी आणि सोशल एज्युकेशन बॅकवर्ड क्लासची जी सूची होती ती त्यांनी बनवावी आणि ते मेंटेन करण्याचा अधिकार त्यांना मिळावा। ते आता साध्य होत आहे, पण मी बघते इथे सगळेजण फिरून फिरून येत आहेत आणि मराठा आरक्षणावरच बोलत आहेत। दुसरा कोणता विषयच मांडलेला मला दिसत नाही, म्हणून मला काही गोष्टी मांडायच्या आहेत। राज्यांना राज्यांचे अधिकार बहाल करण्याचा निर्णय का घेण्यात आला? कारण राज्यात ज्यांचं सरकार आहे त्यांची मागणी होती। 2018च्या कायद्यानंतर केंद्राने सर्व अधिकार आपल्याकडे ठेवलेत अशी धास्ती होती। केंद्राने आपल्याकडे अधिकार न ठेवता राज्यांना द्यावे अशी मागणी तुम्ही केली, त्या दृष्टीने केंद्राने हे पहिलं पाऊल उचललं। हे लोकशाहीचा सन्मान नाही का? तुमची मागणी होती विकेंद्रीकरण व्हावं, तुमच्या राज्यांची सूची बनवण्याचे अधिकार तुम्हाला मिळाले आहेत। मग या सूचीमध्ये आपण सगळ्या जातींचा विचार करतो तेव्हा वारंवार चर्चा मराठा आरक्षणावरच फिरून काय येते? ज्या लोकांना या मराठा आरक्षणाचा प्रचंड कळवळा मला जाणवताना दिसतोय, ज्यावेळी महाराष्ट्रात भाजप आणि आमच्या मित्रपक्षांचं सरकार होतं त्यावेळी राज्य सरकारने आपली भूमिका खंडपीठांसमोर मांडली आणि हायकोर्टाने हे आरक्षण वैध ठरवलं। त्यावेळी कोणाला त्रास झाला नाही। आपण जे विरोधात आहोत आणि भाजपच्या त्यावेळच्या भूमिकेबद्दल प्रश्न मांडत आहोत, त्या विरोधकांनी कडाडून विरोध केला किंवा टीका केली असं माझ्या स्मरणात नाही। किंवा आज जे केंद्र सरकार ताशेवर ओढत आहेत, केंद्रानं सुप्रीम कोर्टात उगाचच दाखल करायचं म्हणून पिटिशन दाखल केलं। मग तुम्ही एनडीएचा भाग होतात तेव्हा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकारची भूमिका मराठा आरक्षणावर योग्य नाही म्हणून आम्ही बाहेर पडतोय असं कोणी म्हटल्याचं मला आठवत नाही। त्यावेळी हा कळवळा कुठं गेला होता हा प्रश्न मला पडतोय। या सगळ्या पार्श्वभूमीवर सिद्ध होतंय की केंद्र सरकारला निश्चितच ओबीसींचा कळवळा आहे। हे केवळ आजच्या एका बिलावरून सिद्ध होतंय असं नाही, तर ओबीसींच्या कमिशनला घटनात्मक दर्जा देणं असेल, 10% सर्वांना आरक्षण असेल, 27% ओबीसींना मेडिकल ॲडमिशनमध्ये आरक्षण असेल असे पावलं उचलली आहेत, केवळ भाषणं केलेली नाहीत। त्यामुळे मराठा आरक्षणाविषयी तळमळ, खरंच अन्याय झालेल्या तरुणांविषयी, शिक्षणाविषयी, नोकरीतील आरक्षणाविषयी तळमळ आहे का, की कुठेतरी आपले वोट बँक आपल्याला हातातून निघून जाईल म्हणून आहे? देव न करो मराठा आरक्षणाचा प्रश्न आपण सोडवू शकलो नाही तर त्याचं खापर आपल्यावरच फुटेल की काय? त्यातून हा कळवळा तर येत नाही ना, हा प्रश्न मी उपस्थित करत आहे। सगळे नेते मराठा आरक्षणावर बोलत आहेत। आमचे नेते मुंडे साहेब यांनी मराठा आरक्षणाला समर्थन दिलं होतं, पण ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आज या माध्यमातून जे विधेयक आहे त्याबद्दल बोलूया। हे विधेयक आहे ओबीसींविषयी। ज्या लोकांना इथे काही ठराविक समजायचं आहे, समूहाचा कळवळा येत आहे, त्यांना ओबीसींविषयी काहीच देणं घेणं नाही का? केवळ वोट बँक म्हणून वापर करणार आहात का? 50% सिलिंग काढण्यासाठी जी मागणी करत आहे त्या पक्षांना मला विचारायचं आहे, 50% सिलिंग काढणं हा पुढचा मुद्दा आहे, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्हाला ओबीसींना जे 50% राजकीय आरक्षण होतं
त्यात 27% मर्यादा ओलांडली आहे असं राज्य सरकारने कोर्टासमोर कबूल केलं होतं। तेव्हा आमच्या अधिकारांचं 27% आरक्षण काढून घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? तुम्ही एका ठराविक समाजासाठी, समुदायासाठी सरकार चालवत आहात का? ही तळमळ, हा कळवळा तुमच्या बाबतीत होणाऱ्या अन्यायाविषयी उठवला तर निश्चितच खरं प्रेम हे वंचित आणि शोषित लोकांसाठी आहे हे दिसेल। केंद्राने आपल्याला सर्व परीने समाजासाठी केलं आहे। 10% सर्वांना आरक्षण, लोककल्याण योजना या केवळ एखाद्या समुदायासाठी नाही तर सर्व समाजासाठी आहे। त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। ओबीसींचं राज्यातील परिस्थिती आहे। आमचं अस्तित्व असलेलं आरक्षण घालवण्याचं पाप हे राज्य सरकारच्या माध्यमातून झालं आहे। हा समाज या गोष्टींसाठी तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही, कारण तुम्ही भूमिका मांडण्यासाठी कमी पडलात। एमपीएससी परीक्षा होऊन विद्यार्थ्यांनी मेहनत करूनही इतके वर्ष झाली त्यांच्या नियुक्त्या झाल्याच नाहीत, कारण आरक्षणामुळे निर्णय झाला नाही। त्या विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळणार? एमपीएससी आयोगामध्ये ठराविक एका जातीच्याच लोकांची नियुक्ती होते आणि बाकीच्या जातींकडे दुर्लक्ष होतं। या सर्व गोष्टींकडे आपण सगळ्यांनी कळवळ दाखवली तर तुम्ही शोषितांचे वंचितांचे प्रश्न विचारताय हे सिद्ध होईल। कुणीतरी सदस्य माझ्यापूर्वी बोलताना म्हणाले 50% आरक्षणात बसवायचं तर कोणत्या जातीला किती टक्के आरक्षण द्यावं हे सुद्धा केंद्रानं सांगावं। तर मी एकच प्रश्न विचारते, हे जर केंद्र सरकारने सांगितलं तर येणाऱ्या काळात मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटला तर 100% श्रेय हे केंद्र सरकार निश्चितच तुमच्यासाठी वर्गीकरण करून देईल। म्हणजे चांगले निर्णय ते आम्ही केलं, हायकोर्टात बाजू मांडली तर आमचं श्रेय, सुप्रीम कोर्टात काय झालं तर त्यांचा दोष केंद्र सरकारला, अशी तुमची भूमिका असेल तर या भूमिकेला योग्य जागा दाखवल्याशिवाय जनता राहणार नाही। मी आज या माध्यमातून सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करते। केवळ भाषण न करता आपले असलेले धोरण गरीब कल्याणकारी योजनांबद्दल निर्णय घेतात, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि आभार। दारूंच्या बाटल्यांच्या प्रकरणाची 15 दिवसात उच्चस्तरीय चौकशी करा, दरेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। मंत्रालयात दारूंच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळत आहे। ही महाराष्ट्रातील परंपरेला काळिमा फासणारी घटना असून या दारूंच्या बाटल्या मंत्रालयात आल्याच कशा याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे। तसेच या गंभीर प्रकरणाची अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून 15 दिवसाच्या आत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही विरोधी पक्षनेते दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे। राज्याचा गाडा ज्या मंत्रालयातून हाकला जातो तेथे जर सर्वसामान्यांना प्रवेश करायचा असेल तर तेथील सुरक्षा यंत्रणांचा सामना करावा लागतो, त्यांची चौकशी केली जाते। मात्र मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून या दारूच्या बाटल्या आत आल्याच कशा, असा सवाल उपस्थित करताना दरेकर म्हणाले की दारूंच्या बाटल्या मंत्रालयांमध्ये मिळणं ही दुर्दैवी चीड आणणारी आणि शरम वाटणारी अशी घटना आहे, अशी टीका त्यांनी केली। या गंभीर प्रकरणासंदर्भात दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे। मंत्रालयात आपले प्रश्न सोडवण्यासाठी दर दिवशी हजारो नागरिक मंत्रालयात येत असतात, पण या नागरिकांना मंत्रालय प्रवेशासाठी सुरक्षेच्या कारणास्तव अडवणूक केली जाते। त्यांच्याकडील सर्व सामानांची काटेकोरपणे तपासणी केली जाते, त्यानंतरही त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव कधी प्रवेश नाकारण्यात येतो। सामान्य नागरिकांच्या बाबतीत एवढी दक्षता घेतली जात असताना मंत्रालय उपहारगृह परिसरापर्यंत दारूच्या बाटल्या सरासपर्यंत कशा पोहोचतात, असा सवाल ही दरेकर यांनी पत्रात उपस्थित केला आहे। त्यामुळे या गंभीर प्रकरणाची 15 दिवसाच्या आत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। राज्याचा कारभार जिथून हाकला जातो त्या मंत्रालयात पुन्हा एकदा दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत। त्रिमूर्ती पुतळ्याच्या मागेच या बाटल्या आढळून आल्या आहेत। या भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या बाटल्या आणल्या का, हा प्रश्न उपस्थित होतोय। यापूर्वी देखील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर बसण्यासाठी असलेल्या व्हरांड्यात रिकाम्या बाटल्या आढळून आल्या होत्या। मात्र मंत्रालयात कडेकोट सुरक्षा तपासणी यंत्रणा असतानाही या बाटल्या येतात कशा, असा प्रश्न आहे। नीट एमडीएसचं समुपदेशन 20 ऑगस्ट ते 10 ऑक्टोबर दरम्यान। नीट एमडीएस 2021च्या समुपदेशनाबाबत केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे। केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला नीट एमडीएस 2021 साठी समुपदेशन 20 ऑगस्ट ते 10 ऑक्टोबर दरम्यान केलं जाईल असं सांगितलं। याशिवाय केंद्र सरकारच्या निकषानुसार ओबीसीला 27% आरक्षण दिलं जाईल आणि ईडब्ल्यूएस श्रेणीमध्ये 10% आरक्षण दिलं जाईल, अशी माहिती देखील सुप्रीम कोर्टात देण्यात आली आहे। नीट एमडीएस समुपदेशनाच्या तारखा जाहीर करण्यास होणारा उशीर हेतू पुरस्परता नव्हता, असं केंद्रानं म्हटलं आहे। विद्यार्थ्यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी सरकार लवकरात लवकर समुपदेशन आयोजित करण्यास कटिबद्ध आहे। न्यायमूर्ती DY चंद्रचूड आणि न्यायमूर्ती MR शाह यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली।
नीट MDS परीक्षा 16 डिसेंबर 2020 रोजी घेण्यात आली होती आणि त्याचे निकाल 31 डिसेंबर 2020 रोजी घोषित करण्यात आले होते. मात्र समुपदेशनाचा कार्यक्रम जाहीर होत नसल्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. 29 जुलै रोजी केंद्राने चालू शैक्षणिक सत्रापासून पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय, दंत आणि अभ्यासक्रमांसाठी अखिल भारतीय कोट्यात OBC साठी 27% आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागांसाठी 10% आरक्षण जाहीर केले आहे. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल KM नटराज म्हणाले की केंद्राने सर्वोच्च न्यायालयात 19 जुलै रोजी NIEM-MDSचं समुपदेशन करण्यात येईल अशी माहिती दिली. आरक्षण धोरण जाहीर झाल्यापासून विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले जाईल. अखिल भारतीय कोट्यातील जागांवर OBC आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने स्पष्टीकरण मागितल्यानं समुपदेशन करण्यास उशीर झाल्याचं कोर्टानं सांगण्यात आलंय. 12 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने नीट MDS समुपदेशन घेण्यात उशीर झाल्यामुळे केंद्राला फटकारलं होतं. 2 जुलै रोजी सुप्रीम कोर्टानं वैद्यकीय सल्लागार समितीच्या राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश चाचणी आणि मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरीसाठी समुपदेशन वेळापत्रक जाहीर करण्यात येणाऱ्या विलंबामुळे केंद्राला नोटीस जारी केली होती. प्रगती नव्हे अधोगती, सहाय्यक आयुक्त बनणार लिपिक, कोल्हापुरातील अजब प्रकार. सरकारी कार्यालयात लिपिकाला पदोन्नती घेत मोठ्या पदापर्यंत बढतीची उदाहरण तुम्ही पाहिली असतील, पण एका सहाय्यक आयुक्ताचा लिपिक असा प्रवास तुम्ही कधी पाहिला आहे का? हो, हे खरं आहे आणि ते कोल्हापूर महापालिकेत घडण्याची शक्यता आहे. बोगस प्रमाणपत्राचा वापर करून बढती मिळवल्याचा ठपका असलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त संजय भोसले यांच्यावर पुन्हा लिपिक पदावर पदोन्नती होण्याची टांगती तलवार आहे. बऱ्याचदा सरकारी कार्यालयात कनिष्ठ पदापासून ते वरिष्ठ पदापर्यंत असा बढतीचा चढता क्रम असतो. मात्र कोल्हापूर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संजय भोसले यांच्याबाबत हा क्रमच बदलण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात तक्रारीवरील चौकशी समितीने दिलेला अहवाल कारणीभूत ठरणार आहे. काही वर्षांपूर्वी संजय भोसले हा एका महापालिकेच्या KMT विभागात लिपिक म्हणून सेवेत रुजू झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्रांच्या जोरावर महापालिकेत वेगवेगळ्या पदांवर बढत्या मिळवल्या. सध्या महापालिकेचे कर संग्राहक व निर्धारक म्हणूनही कार्यरत आहेत. मात्र भोसले यांनी या बढत्या मिळवत असताना बनावट शैक्षणिक कागदपत्रांचा वापर केल्याची तक्रार माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने 3 सदस्य समिती नेमून त्यांचा अहवाल महापालिकेला सादर केला आहे, ज्यात शेटे यांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचा ठपका ठेवण्यात आला. या अहवालानंतर महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली असून कादंबरी बलकवडे यांनी संजय भोसले यांना तुम्हाला सहाय्यक आयुक्त पदावरून लिपिक पदावर पदोन्नती का करू नये अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस बजावली. संजय भोसले यांनी पात्रता नसताना महापालिकेची पद उपभोगली. या काळात त्यांनी अनेक गैरव्यवहार करून बेहिशोबी मालमत्ता जमावल्याचा आरोप माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी केलाय. त्यामुळे संजय भोसले यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांच्या CBI चौकशीची मागणी देखील शेटे यांनी लावून धरली आहे. इतकंच नाही तर महाराष्ट्रात अनेक महापालिका नव्हती तर अशा पद्धतीने बनावट प्रमाणपत्रांचा वापर करून काही अधिकारी जनतेची लूट करत आहेत. त्यांच्या विरोधात देखील आवाज उठवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान संजय भोसले यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी महापालिकेने 15 दिवसाची मुदत दिली आहे. त्याचबरोबर त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे. त्यामुळे आता भोसले यांच्यावरील कारवाई अटळ मानली जात आहे. आता या नोटीसीला संजय भोसले काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मंदिर बंद ठेवून बार सुरू करणं हे सरकारचं धोरणच आहे, सदाभाऊ खोत यांची टीका. मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत, त्यावरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. हे काही नवीन नाही. मंदिर बंद ठेवून बार सुरू करणं हे सरकारचं धोरणच आहे, त्यामुळे त्यात नवीन काहीच नाही असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. सदाभाऊ खोत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला. यावेळी त्यांनी धनगर समाजाच्या मुद्द्यावरूनही राज्य सरकारवर जोरदार टीका केली. 15 वर्ष सत्ता असताना ज्यांनी धनगर आरक्षण दिलं नाही त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर उगाच टीका करू नये. फडणवीसांनी जोपर्यंत धनगरांना आरक्षण देत नाही तर तोपर्यंत आदिवासी ज्या सवलती आहेत त्या सगळ्या सवलती धनगरांना लागू केल्या आहेत. त्यामुळे आता या सरकारने धनगर आरक्षणाबाबत भूमिका घ्यावी असं आवाहन खोत यांनी केलं. OBCच्या डेटावरूनही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. केंद्राकडे जो डेटा तो त्यांच्याच सरकारमधला डेटा आहे, त्यात खूप साऱ्या चुका आहेत, त्यामुळे तो डेटा देऊ शकत नाहीत असं सांगितल्यावर सुद्धा त्या संदर्भात मागणी का होत आहे हाच महत्त्वाचा प्रश्न आहे असा सवालही त्यांनी केला. सरकारने राज्य मागास आयोगाची स्थापना केलेली आहे, त्यांनी हा डेटा गोळा करावा असा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ही टीका केली. राऊतांनी भाजपाबाबत बोलण्यापेक्षा स्वतःच्या सरकार संदर्भात बोलावं. राऊतांनी पश्चिम महाराष्ट्रात पूरग्रस्तांसाठी मदतीला जावं, मग त्यांना त्यांच्या वेदना कळतील. त्यांनी पूरग्रस्तांसाठी मदत यात्रा काढावी असा सल्लाही राऊतांनी दिलाय. मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळत आहे. ही महाराष्ट्रातील परंपरेला काळीमा फासणारी घटना असून या दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्याच कशा याची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. तसेच या गंभीर प्रकरणाची अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून 15 दिवसाच्या आत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठवलेल्या पत्रात केली आहे. राज्याचा गाडा ज्या मंत्रालयातून हाकला जातो तेथे जर सर्वसामान्यांना प्रवेश करायचा असेल तर तेथील सुरक्षा यंत्रणांचा सामना करावा लागतो. त्यांची चौकशी केली जाते, मात्र मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून या दारूच्या बाटल्या आत आल्याच कशा असा सवाल उपस्थित करताना दारूच्या बाटल्या मंत्रालयामध्ये मिळणं ही दुर्दैवी, चीड आणणारी व शरम वाटणारी अशी घटना आहे अशी टीका त्यांनी केली.